गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मागच्या लेक्चर्समध्ये आपण LPP त्याच्यातला शेवटची एक्झरसाइज म्हणजे 7.3 7.4 आपण सॉल्व केलेली आहे. त्यामध्ये आपण फक्त सुरुवातीचे 2 एक्झाम्पल्स आणि 1 डेफिनेशन आपण सॉल्व केलेली होती, बरोबर. आता तुम्हाला सांगितलं होतं याच्यामध्ये टोटल आपणाला एकूण 8 एक्झाम्पल्स दिलेले आहेत. त्यापैकी आता बाकीचे राहिलेले काही 3 एक्झाम्पल्स आता आपण पाहणार आहोत. त्यामध्ये आता पहिले एक्झाम्पल्स म्हणजे क्वेश्चन नंबर 3 आपल्याला दिलेला आहे. क्वेश्चन आपला सेम असणार आहे. काय सेम क्वेश्चन आहे? सॉल्व द फॉलोइंग LPP बाय ग्राफिकल मेथड. म्हणजे ग्राफिकल मेथडनंच आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. परत एक वेळेस आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे, काय दिलं आहे? मॅक्झिमाइज. म्हणजे आपल्याला मॅक्झिमम व्हॅल्यूज इथं फाइंड आउट करायची आहे, बरोबर. व्हॅल्यूज ऑफ झेड दिलेले, सब्जेक्ट टू द कन्स्टेंट्स दिलेले आहेत, 2 कन्स्टेंट्स दिले आहेत, म्हणजे एकूण 4 पॉईंट्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत आणि 2 लाईन्स आपल्याला ग्राफ पेपरवरती ड्रॉ करायचं आहे. त्यासोबतच आपल्याला नॉन निगेटिव्ह रिस्ट्रिक्शन दिलेलं आहे. व्हॅल्यूज ऑफ x अँड व्हॅल्यूज ऑफ y इज पॉझिटिव्ह ऑर इक्वल्स टू 0 असं आपल्याला सांगितलेलं आहे. मग चला आता आपण परत एक वेळेस सेम प्रोसिजरनुसार याचं एक्झाम्पल्स आपण सॉल्व करू. पहिला पॉईंट्स कोणता दिलेला आहे? 3x + 5y इज इक्वल्स टू 26. सेकंड काय दिलेला आहे? 5x + 3y इज इक्वल्स टू 30. आता पॉईंट दिलेत म्हटल्यानंतर आपण काय करतो? सुरुवातीला व्हॅल्यूज ऑफ y इज इक्वल्स टू 0 घेतो, त्यानंतर x इज इक्वल्स टू 0 घेतो. म्हणजे 2 पॉईंट्स आपल्याला फाइंड आउट करता येतात. तर आता पहिली व्हॅल्यूज जर y इज इक्वल्स टू 0 लिहिलं मी, 3x इज इक्वल्स टू 26 आलं. 3x इज इक्वल्स टू 26. मग x किती येणार? 26/3. असं ठेवायचं असेल तरी असं ठेवा किंवा पॉईंटमध्ये व्हॅल्यूज काढली तरी चालते. किती येते? 3 चोक 28, 3 7 21, 3 8 24 होतो. म्हणजे 8चा भाग बसला, 2 उरले म्हणजे झाले 20. 3 संग 18 झालं, बरोबर आहे. म्हणजे व्हॅल्यूज ऑफ x आपली किती आली? 8.6 आली. व्हॅल्यूज ऑफ x किती? 8.6, 0. y कोऑर्डिनेट्स आपला काय आहे? 0 आहे, बरोबर. त्यानंतर व्हॅल्यूज ऑफ x इज इक्वल्स टू 0 पुट करायचं आहे. म्हणजे 5y इज इक्वल्स टू किती आलं? 26 आलं. y काय होईल? 26/5. म्हणजे 5 5 जा 25. पॉईंट दिला, 1 उरलं म्हणजे 10 झाले. 5 दुनी 10 म्हणजे 5. 5.2 ही व्हॅल्यूज कशाची आली? तर y ची आली. म्हणजे आपला दुसरा पॉईंट B काय झाला? 0,5.2. असं ठेवलं तरी चालतं किंवा पॉईंटमध्ये काढलं तर आपल्याला ॲक्युरेट ग्राफ काढता येतो. हे झालं आपलं पहिलं इक्वेशन. 2 पॉईंट्स आपण फाइंड आउट केले. त्याच पद्धतीनं सेकंड, पहिलं काय घ्यायचं आहे? y इज इक्वल्स टू 0. सेकंड x इज इक्वल्स टू 0, बरोबर आहे. आता y इज इक्वल्स टू 0 पुट करा. म्हणजे 5x इज इक्वल्स टू किती आलं? 30. म्हणजे x इज इक्वल्स टू 30/5. किती मग? x इज इक्वल्स टू 6. म्हणजे पॉईंट C आला आपला 6,0, बरोबर आहे. त्याच पद्धतीनं x इज इक्वल्स टू 0 घ्यायचं आहे. म्हणजे 3y इज इक्वल्स टू काय झालं? 30 झालं. y इज इक्वल्स टू 30/3. म्हणजे y इज इक्वल्स टू आलं 10. म्हणजे पॉईंट D काय झाला आपला? 0,10. फक्त आपण व्हॅल्यूज ऑफ y इज इक्वल्स टू 0 अँड x इज इक्वल्स टू 0 व्हॅल्यूज पुट करतोय आणि पॉईंट काढतो. आता आपल्याला इथं 2च पॉईंट्स म्हणजे 2च इक्वेशन दिले होते, त्यानुसार आपण त्याचे पॉईंट्स काढले. त्यानंतर आपण काय करतो? त्यांचा ग्राफ ड्रॉ करतो, बरोबर आहे. मग मला आता मॅक्झिमम व्हॅल्यूज इथं बघायचे आहे. किती आहे? x ची व्हॅल्यूज 8.6 आहे आणि इथं 6 आहे.
इथं 5.2 आहे आणि 10 आहे. आता आपल्याला त्याचा स्केल घ्यायचा आहे एक्स ॲक्सिसवरती आणि वाय ॲक्सिसवरती. एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस. पहिलं पॉईंट्स 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. त्याच पद्धतीनं घ्या 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. म्हणजे आपण स्केल काय घेतला ऑन एक्स ॲक्सिस ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 1 युनिटच झालं. बरोबर आहे. आता याची व्हॅल्यूज मी आता पुट करणार आहे. पहिला पॉईंट्स मला सांगा. फर्स्ट पॉईंट दिला आपल्याला 8.6. 8.6 येतं 8.5 येईल. त्याच्या पुढची व्हॅल्यूज म्हणजे 1 न वाढवायचं. पॉईंट ए घ्यायचा 8.6,0. हा झाला आपला पॉईंट ए. तसं पॉईंट बी 5,2. बी पॉईंट काय आहे 1 आणि 2. म्हणजे आपण इथं व्हॅल्यूज घेऊ शकतो. बी पॉईंट आपला 0,5.2. आता हे दोन पॉईंट्स आपल्याला जोडायचे. या लाईनचे इक्वेशन आपल्याला लिहिता येईल 3x + 5y इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू 26. अशा पद्धतीनं आपण पहिली लाईन्स आपण इथं ड्रॉ केलेली आहे. त्याच पद्धतीनं सेकंड पॉईंट सी काय 6,0. पॉईंट सी 6,0 म्हणजे एक्स कोऑर्डिनेट्स आपल्याला 6 दिला आहे म्हणून तो एक्स ॲक्सिसवरती आपण घेतला. पॉईंट डी 0,10. 0,10 म्हणजे हा पॉईंट आपला इथे येतो. पॉईंट डी 0,10. परत एक वेळेस हे दोन पॉईंट्स जोडा. त्यानंतर याचं इक्वेशन काय 5x + 3y इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू 30. आता दोन्हीचं इन इक्वेशन आपल्याला कसं दिलेलं आहे लेस दॅन आणि इक्वल्स टू. आणि लेस दॅन आणि इक्वल्स टू म्हटलं की आपण शेडेड पोर्शन हा ओरिजिनकडे दाखवतो. म्हणजेच हा दोन्ही लाईनचा कॉमन पोर्शन आपल्याला दाखवता येतो. आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं या दोन लाईनचा एक पॉईंट ऑफ इंटरसेक्शन येतो. त्याचे कोऑर्डिनेट्स अगोदर तुम्ही फाइंड आउट करायचे. म्हणजेच आपणाला त्याची व्हॅल्यूज म्हणजे कोएफिशियंट्स ऑफ एक्स अँड वाय इन टर्म्स ऑफ द पॉईंट्स पी आपणाला फाइंड आउट करता येईल. बरोबर आहे. मग आता हे दोन लाईन्स एका पॉईंटमध्ये इंटरसेक्शन केलेले आहेत. बरोबर आहे. मग त्याचा अगोदर पॉईंट ऑफ इंटरसेक्शन फाइंड आउट करायचा आहे. पण त्याच्याही अगोदर आपल्याला त्याचा फिजिबल सोल्युशन म्हणजे त्याचा आपण फिजिबल रिजन लिहितो. कसा फिजिबल रिजन अगोदर लिहिणार देअरफॉर द फिजिबल रिजन इज. फिजिबल रिजन म्हणजे त्याचा आपण कॉमन पोर्शन लिहितोय. कसा OCP. OCP. त्यानंतर आपला पॉईंट हा कोणचा आहे बी आहे. आणि त्यानंतर O. अशा पद्धतीनं आपल्याला त्याचा फिजिबल रिजन लिहिता येतो. आता याच्यापैकी फक्त पॉईंट पीचे कोऑर्डिनेट्स आपल्याकडं नाहीत. पॉईंट पीचे कोऑर्डिनेट्स आपल्याला दिलेले नाहीत. आणि तुम्हाला सांगितलं आहे स्केल तुम्ही कंपल्सरी लिहायचा आहे. बरोबर. ऑन एक्स ॲक्सिस ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 1 युनिट्स. 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 1 युनिट्स. जसं तुम्ही स्केल घेतलेल्या ग्राफवरती त्या पद्धतीनं तुम्ही लिहायचं आहे. परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला ॲन्सर पेपरवरतीच त्याचा ग्राफ ड्रॉ करायचा आहे. सेपरेट तुम्हाला ग्राफ दिला जात नाही. याच्या अगोदरच्या परीक्षेमध्ये ग्राफ दिला जात होता. पण आता मागच्या परीक्षेपर्यंत झालेल्या तेव्हापासून ग्राफ दिला जात नाही. त्याच्यामुळं तुम्ही काय करा जी काय व्हॅल्यूज आहे ती आपल्या नॉर्मल पेपरवरतीच ड्रॉ करा. म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त त्याचा ग्राफ तुम्हाला ड्रॉ करता येतो.
त्याच पद्धतीने तुम्हाला एक्झाममध्ये ग्राफ ड्रॉ करायचा आहे. आता मला हा पॉईंट पीचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आहेत. म्हणजे हा पी पॉईंट या दोन लाईनला इंटरसेक्ट केलेला आहे, बरोबर. म्हणून ते दोन लाईनचे इक्वेशन मी लिहू शकतो. कोणतं पहिलं इक्वेशन? 3x + 5y = 26. दुसरा आहे 5x + 3y = 30. आता जर दोन्हीचे जरी तुम्ही कोएफिशियंट्स बघितले तर ते कोएफिशियंट्स कसे येतात? वेगवेगळे आहेत. म्हणून काय करा, या इक्वेशनला 5 मल्टिप्लाय करा, या इक्वेशनला 3 मल्टिप्लाय करा, म्हणजे व्हॅल्यू सोपी होईल. कसं? आता जर मी याला 5 मल्टिप्लाय केलं, 5 × 3 15x + 25y and 26 × 5 5 × 30 ला 0 हचाले 3 5 × 2 = 10 आणि 3 13 म्हणजे 130 त्याची व्हॅल्यू झाली. इथं 5 मल्टिप्लाय करा, 5 × 3 15x + 3 × 3 9y आणि 3 × 3 परत एक वेळेस 9. याचं आपल्याला आता सबट्रॅक्शन घेता येईल. म्हणजे याचे फक्त आपण काय केले? साईन चेंज केले, बरोबर. असे इक्वेशन तुम्ही 10वीमध्ये अगोदरच भरपूर सॉल्व केलेले आहेत. कसं व्हॅल्यूज फाइंड आउट करायचं ते तुम्हाला माहितीच आहे. आता ही व्हॅल्यूज आपण प्लस आणि मायनस कॅन्सल केली. आता 25 - 9 केलं तर 25 - 9 किती येते? वजाबाकी 16y येते = आता 130 मधून 90 कमी करायचे, म्हणजे किती राहिले? तर 40 राहिले, बरोबर. म्हणजे y = किती? 40/60. 40/60. जर तुम्ही 4 न कॅन्सल केलात, 4 × 1 = 4, 4 0 0 लिहिलं, 4 × 4 = 16, बरोबर आहे. परत एक वेळेस 2 × 5 = 10, 2 × 2 = 4. परत पॉईंटमध्ये करायचं म्हटलं तर 2 × 2 = 4, 1 उरला, परत 10 झाले, 2 × 5 = 10, म्हणजे व्हॅल्यूज ऑफ y आपली आलेली आहे 2.5. व्हॅल्यूज ऑफ y किती आली आपली? तर 2.5 आली. जसं आपण व्हॅल्यूज ऑफ y फाइंड आउट केलं, आलेली व्हॅल्यूज ऑफ y कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुट करा, त्याच्यावरनं व्हॅल्यूज ऑफ x आपल्याला फाइंड आउट होते, बरोबर आहे. माहिती आहे तुम्हाला. मग आता मी या इक्वेशनमध्ये एका इक्वेशनमध्ये पुट करणार आहे त्याची व्हॅल्यूज. y = 2.5. पहिली व्हॅल्यूज 3x + 5 × 2.5 = 26. आता मल्टिप्लाय करा, 3x + 5 × 5 25, 2 राहिला, 5 × 2 = 10 आणि 2 12, म्हणजे पॉईंट एका संख्येनंतरच आपल्याला द्यायचा आहे, = राहील 26. आता 12.5 त्या साईडला लिहिलं, म्हणजे 3x = 26 - 12.5. तर आता 26 मधनं 12.5 गेले तर किती राहतात? 26 0 12.5. इथं 1 कमी करा, म्हणजे इथं 10 झाले, 10 मधून 5 गेले, 5 राहिले, 5 मधून 2 गेले, 3 राहिलं, आणि 2 मधून 1 गेला, 1 राहिलं, म्हणजे 13.5 राहील, बरोबर. व्हॅल्यूज काय आली यांची? 3x = 13.5 आहे. याला डिवाइड डायरेक्ट 3 न करा, मग किती व्हॅल्यूज येते? आता 3 न त्याला डिवाइड करायचं आहे, म्हणजे 3 × 12 आलं, 1 उरला, पॉईंट द्यायचा आहे आपणाला, तर किती उरतात? 15 झाले, 3 × 5 = 15, म्हणजे व्हॅल्यूज ऑफ x आपली आलेली आहे 4.5. व्हॅल्यूज ऑफ x आपली किती आली? तर 4.5, आणि व्हॅल्यूज ऑफ y आली 2.5. आलेले कोऑर्डिनेट्स तुम्ही या ठिकाणी लिहायचं आहे. पहिली व्हॅल्यूज x, दुसरी व्हॅल्यूज y. प्रत्येक एक्झाम्पल्समध्ये आपण फक्त 2
पॉईंट्स फाइंड आउट करतो आहे, ग्राफ करतो आहे ड्रॉ. त्यानंतर आपण काय करतो, त्या लाईनचा जो काही कॉमन पोर्शन आला त्या कॉमन पोर्शननंतर जो इंटरसेक्शन पॉईंट आला आहे त्या इंटरसेक्शनचे पॉईंट्स आपण त्याचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करतो आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याची मॅक्झिमम व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायची असते. आता आपल्याकडं ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स आहेत, सीचे कोऑर्डिनेट्स आहेत, पॉईंट पीचे आहेत, बीचे आहेत आणि 0चे आहेत. म्हणजे परत एक वेळेस आपल्याला याचे कोऑर्डिनेट्स आपल्याला पुट करायचे आहेत कुठं, तर व्हॅल्यूज ऑफ झेडमध्ये, आणि त्याच्यावरनं त्याची मॅक्झिमम व्हॅल्यूज आपण फाइंड आउट करतो. तर बघा परत एक वेळेस व्हॅल्यूज ऑफ झेड. आता पहिला कोऑर्डिनेट्स काय दिलेला, फर्स्ट ओरिजिन असेल तर तो ओरिजिन काय असतो आपल्याला माहीत आहे, ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स 0 0, म्हणजे आपली पहिली व्हॅल्यूज डायरेक्ट काय येणार आहे, 0च येणार आहे फर्स्ट व्हॅल्यूज. तर आता मी पहिली व्हॅल्यूज पुट करतो. फर्स्ट ओरिजिन 0, 0, व्हॅल्यूज ऑफ झेड. पहिली कोइफिशियंट्स ऑफ एक्स 0, व्हॅल्यूज ऑफ वाय अगेन 0. या दोन्हीचा जरी तुम्ही गुणाकार केला तरी पहिली व्हॅल्यूज आपली 0 झाली. दुसरा पॉईंट कोणचा आहे, पॉईंट सी आहे. पॉईंट सीचे कोऑर्डिनेट्स 6, 0 दिलेत आपणाला, म्हणजे झेड इज इक्वल्स टू 7 × 0, 11 × 0 इज इक्वल्स टू. मग आता 7 × 6 किती, 42 प्लस 0 म्हणजे व्हॅल्यू झाली आपली 42. त्यानंतर पॉईंट पी दिलेला आपल्याला 4.5 आणि 2.5. जर व्हॅल्यूज पॉईंटमध्ये आले तर थोडंसं कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा, गुणाकार व्यवस्थित करा, म्हणजे आपलं आन्सर चुकणार नाही. आता मी व्हॅल्यूज पुट करणार आहे. 7 × 4.5 प्लस 11 × 2.5. आता कॅल्क्युलेशन बघा, 7 × 5, 7 5 35, 35ला 5 हातचे आले 3, बरोबर. 7 चौक 28 आणि 3, 28 आणि 3 किती आले, तर 31. आपणाला एकानंतरच पॉईंट द्यायचा आहे. परत 11 5 किती होतात, 55ला 5 हातचे आले 5, 11 2 22 आणि 5 म्हणजे व्हॅल्यू झाली 27. पॉईंट दिला आपण. आता यांची बेरीज करायचं आहे. 5 + 5 0, पहिला लिहिला. 5 + 5 म्हणजे किती झाले, 10 होतात, तर आपण पहिली व्हॅल्यू लिहिली 0. 7 + 1 8 आणि 1 9 झालं. पॉईंट ॲज इट इज द्यायचा आहे. 2 आणि 3 म्हणजे व्हॅल्यू झाली 5, म्हणजे व्हॅल्यूज आपली किती आली, 59.0 आहे. पॉईंट 0 नाही लिहिलं तरी चालतो, पॉईंट 0 0 लिहिलं तरी त्या संख्येत काही बदल होत नाही. त्याच पद्धतीनं लास्ट पॉईंट सांगा, पॉईंट बी आहे 0, 5.2. z इज इक्वल्स टू 7 × 0 प्लस 11 × 5.2, म्हणजे पहिली व्हॅल्यू 7 × 0 0. आता 11 2 22ला 2 हातचे आले 2, 11 5 55 आणि 2 म्हणजे किती झाली व्हॅल्यू, 57.2, 57.2 ही व्हॅल्यू झाली. आता आपल्याला एक्झाम्पल्समध्ये काय सांगितलं आहे, मॅक्झिमम. आता मॅक्झिमम व्हॅल्यूज ऑफ झेड, आता जी आपण फाइंड आउट केलेली आहे या व्हॅल्यूजपैकी मॅक्झिमम व्हॅल्यूज कोणती, म्हणजे सर्वात मोठी व्हॅल्यूज कोणती आलेली आहे, तर ती व्हॅल्यूज आहे 57. आणि आपला पॉईंट कोणता दिला आहे, पॉईंट पी आलेला आहे 4.2 आणि 2.5. त्यानंतर आपण एक शेवटचं वाक्य लिहितो आहे. काय वाक्य लिहितो आहे, द मॅक्झिमम व्हॅल्यूज ऑफ झेड इज 59 ॲट द पॉईंट पी किती 4.5 2.5. अशा पद्धतीनं आपणाला याचं मॅक्झिमम व्हॅल्यूज फाइंड आउट करता येते. हे एक्झाम्पल 4 मार्कासाठी किंवा 3 मार्कासाठी परीक्षेमध्ये येतं. लक्षात ठेवा, सोपं एक्झाम्पल आहे, कंपल्सरी तुम्हाला परीक्षेमध्ये लिहिता
येईल, काय अडचण नसणार आहे, कारण अशा पद्धतीचे आपण भरपूर एक्झाम्पल सॉल्व केलेले आहेत. फक्त पॉईंटमध्ये व्हॅल्यू झाली की थोडंसं कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा, म्हणजे तुमचा ॲन्सर चुकणार नाही. अशा पद्धतीचं हे आपण क्वेश्चन नंबर 3 घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीचंच मी पुढचं एक्झाम्पल म्हणजे क्वेश्चन नंबर 4 घेणार आहे. परत एक वेळेस आपल्याला तिथं मॅक्झिममच म्हटलेलं आहे, म्हणजे मॅक्झिममच तुम्हाला त्याची व्हॅल्यूज फाइंड आउट करायची. तर काय एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल्स नंबर 4. परत एक वेळेस तुम्हाला काय म्हटलेलं आहे, ती मॅक्झिमम व्हॅल्यूजच म्हटलेलं आहे. मग आता मॅक्झिमम व्हॅल्यूजची मी आता परत एक वेळेस नेक्स्ट पॉईंटनुसार त्या दिलेल्या एक्झाम्पल्समध्ये त्याची व्हॅल्यूज थोडीशी वेगळी आपल्याला दिलेली आहे. कशी वेगळी दिलेली आहे बघा. क्वेश्चन नंबर 4. मॅक्झिमम z इज इक्वल्स टू 10x प्लस 25y, 10x प्लस 25y subject to the constraints. काय कन्स्ट्रेंट्स दिलेले आहेत, 0 is less than x less than or equals to 3, 0 is y less than or equals to 3. Next, x plus y less than or equals to 5. काय म्हटलंय, also find the maximum values of z, also find the maximum values of z. म्हणजे इथे एक्झाम्पल्समध्ये सांगितलंयच झेडची व्हॅल्यूज तुम्ही फाइंड आउटच करा. कोणती, तर मॅक्झिमम व्हॅल्यूज ऑफ झेड. बरोबर आहे. आता इथं आपल्याला 2 व्हॅल्यूज दिलेले आहेत का, व्हॅल्यूज ऑफ एक्स आणि वाय. नॉन निगेटिव्ह रिस्ट्रिक्शन्स आपल्याला दिलेले आहेत का, तर दिलेले आहेत. तर एक्झाम्पल्समध्येच दिलेले आहेत, फक्त इक्वेशनच्या फॉर्ममध्ये दिलेले आहेत, त्याच्यामुळे गोंधळून जायचं नाही. व्हॅल्यूज आपली कशी आहे ती बघा. पहिली व्हॅल्यूज काय, 0 इज लेस दॅन एक्स आहे आणि 0 इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू वाय आहे. म्हणजे हे नॉन निगेटिव्ह रिस्ट्रिक्शन्स आहेत आपले. बरोबर. म्हणजे आता डायरेक्ट इक्वेशन आपलं पहिलं लिहिता येतं तुम्हाला, एक्स इज इक्वल्स टू 3 ही पहिली लाईन झाली. त्यासोबतच वाय इज इक्वल्स टू 3 ही दुसरी लाईन झाली. बरोबर. आणखीन एक इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे, एक्स प्लस वाय इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू 5. एक्स प्लस वाय इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू 5 आहे. पहिली व्हॅल्यूज आपण कशी काढतो, वाय इज इक्वल्स टू 0. हा वाय इज इक्वल्स टू 0 घेतला तर एक्स इज इक्वल्स टू डायरेक्ट काय होईल, एक्स इज इक्वल्स टू 5 होईल. म्हणजे पॉईंट ए काय झाला, 5,0. त्याच पद्धतीनं जर एक्स इज इक्वल्स टू 0 घेतलं तर एक्सची किंमत 0 म्हणजे वाय इज इक्वल्स टू 5 झालं. हा झाला पॉईंट बी म्हणजे 0,5 झाला, 0,5. आता याचा आपल्याला ग्राफ काढता येतो. परत एक वेळेस सेम ऑन एक्स ॲक्सिस ऑन वाय ॲक्सिस. पॉईंट 5 मॅक्झिमम आहेत, इकडं 3 दिलेले आहेत बघा. 1 2 3 4 अँड 5, 1 2 3 4 अँड 5. आता याच्या व्हॅल्यूज कशा आपण लिहितो, डायरेक्ट इक्वेशन आहे म्हणजे एक्स इज इक्वल्स टू 3 आहे. त्याच पद्धतीनं वाय इज इक्वल्स टू पण 3 दिलेला आहे. एक्स इज इक्वल्स टू 3 इज द इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस. म्हणजे वाय ॲक्सिसला ती लाईन कशी असते, पॅरलल असते. म्हणजे एक्स इज इक्वल्स टू 3. बरोबर. त्याच पद्धतीनं वाय इज इक्वल्स टू 3 ही दुसरी लाईन आपली. आणखी पुढं काय म्हटलं, पॉईंट ए 5,0, पॉईंट बी 0,5. म्हणजे पहिला पॉईंट ए आपल्याला लिहिता येतो त्याच पद्धतीनं 5,0 परत 0,5
हे 2 पॉईंट्स जोडा. बरोबर. याचं इक्वेशन काय? एक्स प्लस 5 लेस दॅन ऑर इक्वल्स टू 5 दिलेलं आहे. आता इथं दोन्ही दिलेल्या तिन्ही इक्वेशनमध्ये इन इक्वेशन्स लेस दॅन म्हणजे आपल्याला ओरिजिनकडंच त्याचा कॉमन पोर्शन दाखवायचा आहे. जर ग्रेटर दॅन म्हटलं तर आपण नॉन ओरिजिन साईडला दाखवतो. म्हणजे ह्या ओरिजिन साईडला म्हणजे याचा कॉमन पोर्शन या पद्धतीनं आपल्याला दाखवता येईल. कॉमन पोर्शन आपण या पद्धतीनं दाखवू शकतो. बरोबर आहे. आणखी मला आता इथं पॉईंट ऑफ इंटरसेक्शन 3 लाईन दिलेले आहेत. म्हणजे पॉईंट पीचे कोऑर्डिनेट्स आणि पॉईंट क्यूचे कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. 3 इक्वेशन दिलेत म्हणजे 2 पॉईंट ऑफ इंटरसेक्शन येतातच, हे लक्षात ठेवा. बरोबर. आता पॉईंट पी कोणत्या 2 लाईनला इंटरसेक्ट झाला आहे आणि पॉईंट क्यू कोणत्या 2 लाईनला इंटरसेक्ट झाला आहे हे बघा आणि त्याच्यावरून त्या दोन्ही पॉईंटचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करा आणि त्याच्यानंतरच आपण त्याचं काय मॅक्झिमम व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकतो. पण त्याच्याही अगोदर आपण काय लिहितो? त्याचं फिजिबल सोल्युशन आपण लिहितो आहे. बरोबर आहे. फिजिबल सोल्युशन अगोदर लिहा. काय होईल? द फिजिबल रिजन इज पहिला पॉईंट ओ, इथं ए दिलेला आहे म्हणजे इथं काय आता इथं पी क्यू आणि इथं पण पॉईंट्स नाही म्हणजे इथं सी घ्या, इथं डी घ्या. ओ सी पी क्यू डी आणि 0. सीचे कोऑर्डिनेट्स काय आहेत? 3,0 आहेत आणि डीचे कोऑर्डिनेट 0,3 आहेत. बरोबर. म्हणजे एक्स कोऑर्डिनेट्स त्यांचा तुम्हाला 3 दिलेला आहे, वाय कोऑर्डिनेट्स तिथं एक्स ॲक्सिसवरती 0 दिलेला आहे. त्याच पद्धतीनं पॉईंट डीचं सुद्धा लिहिलं आपण. एक्स कोऑर्डिनेट्स आपला 0 आणि वाय कोऑर्डिनेट्स आपल्याला दिलेला आहे 3. आता मी यांचे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढणार आहे. म्हणजे माझ्याकडं पॉईंट सी आहे, पॉईंट डी आहे, पॉईंट ओ आहे, फक्त पी आणि क्यू नाहीत. म्हणजे अगोदर मला पी आणि क्यूच्या व्हॅल्यूज फाइंड आउट केल्या पाहिजेत आणि त्याच्यानंतरच त्याचे मॅक्झिमम व्हॅल्यूज ऑफ झेड आपण फाइंड आउट करू शकतो. तर आता पॉईंट पी कोणत्या 2 लाईनला इंटरसेक्ट आहे? पहिली लाईन आहे एक्स इज इक्वल्स टू 3 आणि दुसरी लाईन म्हणजे ही लाईन एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू किती आहे? 5 आहे. म्हणजे एक्सची किंमत मला 3 पुट करायची आहे. तर काय होईल? 3 प्लस वाय इज इक्वल्स टू 5, वाय इज इक्वल्स टू 5 - 3 म्हणजे पहिली व्हॅल्यू झाली आपली पॉईंट पी 3,2. डायरेक्ट लिहा मग इथं 3,2. त्याच पद्धतीनं पॉईंट क्यू पण तुम्ही फाइंड आउट करून घ्या. पॉईंट क्यू कोणत्या 2 लाईनला इंटरसेक्ट आहे? पहिली लाईन आहे वाय इज इक्वल्स टू 3 आणि इक्वेशन दुसरं आपलं एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू किती आहे? 5 दिलेलं आहे. आता वाय इज इक्वल्स टू 3 पुट करायचं म्हणजे एक्स प्लस 3 इज इक्वल्स टू 5, एक्स इज इक्वल्स टू 5 - 3 म्हणजे एक्स इज इक्वल्स टू आलं 2. पॉईंट क्यू आला 2,3. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढायचं म्हणजे ते 2 पॉईंट्स म्हणजे दिलेला पॉईंट्स कोणत्या 2 लाईनला इंटरसेक्ट झाला आहे त्या 2 लाईनचे इक्वेशन घ्या आणि या पद्धतीनं सॉल्व करा. म्हणजे तुम्हाला त्या 2 पॉईंट्सवरनं त्याचे एक्स कोऑर्डिनेट्स आणि वाय कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड आउट करता येतील. त्यानंतर आपण काय करतो? आलेले सर्वच पॉईंट्स म्हणजे फिजिबल रिजनमधले जे पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स आपण दिलेल्या इक्वेशनमध्ये व्हॅल्यूज ऑफ झेडमध्ये पुट करतो आणि त्याची आपल्याला मॅक्झिमम व्हॅल्यूज ऑफ झेड फाइंड आउट करायची आहे. म्हणजे सेम प्रोसिजरच आहे. बरोबर आहे. मग आता पहिली व्हॅल्यू सांगा मला काय? फर्स्ट आपल्याला पॉईंट कोणता दिला आहे? ओरिजिनचा पॉईंट्स आहे. बरोबर आहे. ओरिजिनचा पॉईंट्स कशा असतात? तर 0, 0 म्हणजे आपली पहिली व्हॅल्यू सेमच येणार आहे. किती? तर 0च येणार आहे. बरोबर. पहिली पॉईंट्स फर्स्ट 0, 0 म्हणजे व्हॅल्यूज ऑफ झेड 10 × 0 25 × 0 विच इज इक्वल्स टू 0 + 0 फर्स्ट व्हॅल्यूज इज 0. पहिला पॉईंट झाला ओ. त्यानंतर सी.
सीचे कोऑर्डिनेट्स काय दिले 3,0 आहेत. व्हॅल्यूज ऑफ सी 3,0 आहे. परत एक वेळेस पुट केले आपण 10 × 3 25 × 0. 10 × 3 आपली व्हॅल्यू झाली 30 प्लस 25 × 0 म्हणजे 0. व्हॅल्यू झाली आपली फर्स्ट व्हॅल्यूज इज पॉईंट सी इज 30. परत पॉईंट पी दिलेला आहे. पीचे कोऑर्डिनेट्स काय आहेत 3,2 आहे. परत एक वेळेस व्हॅल्यूज पुट करा 10 × 3 प्लस 25 × 2. 10 × 3 30 25 × 2 म्हणजे 50. किती झाली व्हॅल्यूज 80. 30 प्लस 50 म्हणजे 80. पॉईंट क्यू काय 2,3 आहे. Z इज इक्वल्स टू 10 × 2 25 × 3 विच इज इक्वल्स टू 10 × 2 मीन्स 20 आणि 25 × 3 म्हणजे व्हॅल्यू झाली आपली 75. बरोबर. 25 त्रिक 75 आपण लिहितो. आता या दोन्हीची बेरीज 7 + 2 7 8 9 95 त्याची व्हॅल्यू झालेली आहे. आता एक शेवटचा पॉईंट राहिला आहे म्हणजे तो पॉईंट आहे डी. त्याचे कोऑर्डिनेट्स आपल्याला माहिती आहेत 0,3 आहेत. बरोबर. पॉईंट डीचे कोऑर्डिनेट्स 0,3. मग 10 × 0 25 × 3 फर्स्ट व्हॅल्यूज मल्टिप्लाय 0 आहे म्हणून 0. 25 × 3 परत एक वेळेस 75 व्हॅल्यू झाली 75. पण आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे तर मॅक्झिमम व्हॅल्यूज ऑफ झेड फाइंड आउट करायचं. म्हणजे आलेल्या व्हॅल्यूजपैकी सर्वात मोठी व्हॅल्यूज किती दिले तर 95 आहे. बरोबर आहे. मग आता आपण काय करतो शेवटचं वाक्य द मॅक्झिमम व्हॅल्यूज ऑफ झेड इज 95 ॲट द पॉईंट काय कोणता पॉईंट आलेला आहे पॉईंट क्यू आहे 2,3 ॲट द पॉईंट इज 2,3. अशा पद्धतीनंच तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करायचं. इथंपर्यंत तर आपण अगोदर सॉल्व केलेलं होतं. फिजिबल रिजन पण त्याचा फाइंड आउट केलेला होता. इथं फक्त दिलेले लाईन्स आपण ड्रॉ केल्यानंतर त्याचा जो काही पॉईंट ऑफ इंटरसेक्शन येतो तो पॉईंट ऑफ इंटरसेक्शनवरनं त्याचे पॉईंट्स फाइंड आउट करा आणि दिलेल्या इक्वेशनमध्ये ती व्हॅल्यूज पुट करायची. त्याच्यावरनं मॅक्झिमम म्हटलं तर मॅक्झिमम व्हॅल्यूज काढा, मिनिमम म्हटलं तर मिनिमम व्हॅल्यूज काढा. अशा पद्धतीनं आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. तर आणखीन एक मॅक्झिममचं शेवटचं एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला आणि ते क्वेश्चन नंबर 5 आहे. प्रत्येक वेळेस आपण तेच कॅल्क्युलेशन करतो आहे पण कंपल्सरी एक्झाम्पल्स येते 4 मार्कासाठी. त्याच्यामुळं एक्झाम्पलचा सराव करा. अशा पद्धतीचं एक्झाम्पल्स तुम्हाला 4 मार्कासाठी फिक्स येतो आहे. आता पुढचं जे काही एक्झाम्पल्स आहे एक्झाम्पल्स नंबर 5 हे एक्झाम्पल्स 2016 जुलै 2016मध्ये तुम्हाला विचारलेलं आहे. बघा ते एक्झाम्पल्स परत एक वेळेस मी तुम्हाला सॉल्व करून देणार आहे. 4 मार्कासाठी तो तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे आणि 4 मार्काचं डिस्ट्रीब्युशन पण तुम्हाला मी सांगितलं होतं. पहिला ग्राफ काढला तर 1 मार्क, फिजिबल रिजन आणि पॉईंट काढला तर 1 मार्क, व्हॅल्यूज ऑफ झेड काढलं तर 1 मार्क आहे आणि शेवटची व्हॅल्यूज लिहिली त्यासाठी 1 मार्क. असं आपल्याला 4 मार्कासाठी हा क्वेश्चन विचारला जातो. बरोबर आहे. तर आता मी तिच्यातलं शेवटचं एक्झाम्पल घेणार आहे म्हणजे क्वेश्चन नंबर 5. पण ते शेवटचं एक्झाम्पल आपलं कशाचं आहे मॅक्झिममचंच दिलेलं आहे. त्याच्यामुळं बाकीचे राहिलेले सर्व एक्झाम्पल्स आता मिनिममचे आहेत. म्हणजे याच पद्धतीनं आपल्याला त्याच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आहे. मग आता त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स काय दिले फर्स्ट मॅक्झिमम व्हॅल्यूजच आहे. बरोबर. मॅक्झिमम व्हॅल्यूज ऑफ झेड काय मॅक्झिमम व्हॅल्यूज ऑफ झेड इक्वेशन बघा. सुरुवातीला फर्स्ट मॅक्झिमम व्हॅल्यूज ऑफ झेड 3x + 5y
3x प्लस 5y. क्वेश्चन नंबर आपला 5 आहे. सब्जेक्ट टू द कन्स्ट्रेंट्स. काय कन्स्ट्रेंट्स आहेत? x प्लस 4y लेस दॅन ऑर इक्वल्स टू 24. x प्लस 4y लेस दॅन ऑर इक्वल्स टू 24 आहे. त्यानंतर 3x प्लस y लेस दॅन ऑर इक्वल्स टू 21 आहे. त्यानंतर x प्लस y लेस दॅन ऑर इक्वल्स टू 9 आहे. x इज ग्रेटर दॅन 0, y इज ग्रेटर दॅन 0. आणि काय म्हटलं आहे? ऑल्सो फाइंड द मॅक्झिमम व्हॅल्यूज ऑफ z. ऑल्सो फाइंड मॅक्झिमम व्हॅल्यूज ऑफ z. म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळेस तीच कंडिशन दिलेली आहे आणि त्याच्यानुसारच तिची व्हॅल्यूज फाइंड आउट करायचं आहे. पण इथं या एक्झाम्पल्समध्ये एकूण 3 इक्वेशन दिलेले आहेत, म्हणजे 6 पॉईंट तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत. म्हणजे 3 लाईन्स ड्रॉ करायच्याच आहेत आणि 2 पॉईंट ऑफ इंटरसेक्शन येणार आहेत. मागच्या एक्झाम्पल्समध्ये आपल्याला नॉन निगेटिव्ह रिस्ट्रिक्शन दिला होता, म्हणजे थोडीशी वेगळी व्हॅल्यूज आपल्याला तिथं दिलेली होती. बरोबर आहे. म्हणजे व्हॅल्यूज ऑफ x इज ग्रेटर दॅन 0, y इज ग्रेटर दॅन 0 आपल्या डायरेक्ट इक्वेशनमध्ये आपल्याला दिलेलं होतं. आता मी पॉईंट्स तुम्हाला त्याच पद्धतीनं सेम प्रोसिजरनं फाइंड आउट करणार आहे. बघा, फर्स्ट इक्वेशन काय? पहिलं इक्वेशन बघा, x प्लस 4y इज इक्वल्स टू 24 आहे. मग आता मी पहिली व्हॅल्यूज पुट करणार आहे. त्याच पद्धतीनं दुसरं बघा, 21चं दिलेलं आहे. शेवटचं x प्लस y इज इक्वल्स टू काय दिलं आहे आपल्याला? 9 दिलेलं आहे. पहिली व्हॅल्यूज आपण काय पुट करतो? y इज इक्वल्स टू 0, परत x इज इक्वल्स टू 0. पहिली व्हॅल्यूज काय होईल? जर y 0 पुट केला तर x इज इक्वल्स टू 24 आलं. पॉईंट ए आला आपला 24,0. x 0 केला तर 4y इज इक्वल्स टू 24, म्हणजे y इज इक्वल्स टू 24/4. किती येतं? y इज इक्वल्स टू 6 साइन चौक 24, म्हणजे पॉईंट बी आला आपला 0,6. याच पद्धतीनं आपण व्हॅल्यूज दुसऱ्या इक्वेशननुसार फाइंड आउट करू. y इज इक्वल्स टू 0 आणि पुढचं x इज इक्वल्स टू 0. बरोबर. आता परत एक वेळेस मला y 0 करायचा आहे, म्हणजे 3x इज इक्वल्स टू 21 आहे. x इज इक्वल्स टू 21/3 केलं तर x इज इक्वल्स टू 7 येतं. पॉईंट डी सी लिहा 0,7. त्याच पद्धतीनं जर x 0 लिहिला तर y डायरेक्ट येतो 21. पॉईंट डी आला 0,21. बरोबर. आणखी इथं पहिली व्हॅल्यूज y 0, परत x इज इक्वल्स टू 0. y 0 केला तर डायरेक्ट x इज इक्वल्स टू 9 येतो. सी डी परत ई लिहा 9,0. इथं जर x इज इक्वल्स टू 0 लिहिला तर y इज इक्वल्स टू 9 येतं, म्हणजे पॉईंट एफ 0,9 आला. फक्त आपण काय पुट केलं? पहिली किंमत y इज इक्वल्स टू 0, x इज इक्वल्स टू 0 पुट करा. पॉईंट फाइंड आउट करा. आलेले पॉईंट्स परत एक वेळेस आपल्याला ग्राफवरती ड्रॉ करायचे आहेत. त्यानंतर त्याचा जो काही पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आला तो इंटरसेक्शन परत एक वेळेस तुम्हाला फाइंड आउट करायचं. बरोबर. आता मॅक्झिमम व्हॅल्यूज ऑफ z किती आहे? x 24 आहे, परत 7 आहे, परत 9 आहे, परत 6 आहे, 21 आहे, 9 आहे. म्हणजे मी 3च्या मल्टिपलमध्ये आता व्हॅल्यूज घेणार. बघा, x ॲक्सिस, y ॲक्सिस 0, 3 दुनी 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 15, 3 संग 18, 3 7 21, 3 8 24, 3 6 9 12 15 18 21 आणि 24. म्हणजे इथं आपण किती घेतलं? 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 3 युनिट्स घेतलं. म्हणजे थोडासा छोटा ग्राफ आपल्याला इथं ड्रॉ करता येईल म्हणून आपण ती व्हॅल्यूज घेतलेली आहे. आता मला पहिली व्हॅल्यूज बघा. ए 24,0 आहे. पॉईंट ए
24,0. पॉईंट बी काय आहे 0,6 आहे. पॉईंट बी 0,6. हे 2 पॉईंट्स जोडा. हा पॉईंट आपला झाला ए. लाईनचं इक्वेशन काय x + 4y. x + 4y ≤ 26 आहे 24 आहे. त्याच पद्धतीनं दुसरी लाईन काय 7,0. 6 आहे त्याच्या पुढची व्हॅल्यूज म्हणजे इथं 7,0. पॉईंट डी 21 म्हणजे हा पॉईंट डी 0,21. परत हे 2 पॉईंट्स जोडा. काय लाईनचे इक्वेशन 3x + y ≤ 21. आणि शेवटचं पहिला पॉईंट 9 आहे दुसरा पण पॉईंट 9च आहे म्हणजे ही व्हॅल्यूज आपल्याला इथं लिहिता येईल ई 9,0. परत इथं व्हॅल्यूज एफ 0,9. आता हे 2 पॉईंट्स मी जोडणार आहे. x + y ≤ 9 झालं. x + y ≤ 9. आता ह्या तीन लाईनचा कॉमन पोर्शन म्हणजे हा कॉमन पोर्शन आपण <= दिलेला आहे म्हणजे तो ओरिजिन साईडलाच आहे. या तिन्ही लाईनचा कॉमन पोर्शन हा झाला. याचा आपण काय लिहितो फिजिबल सोल्युशन. फिजिबल रिजन लिहा. फिजिबल रिजन इज पहिला पॉईंट ओ सी. हे 2 पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहेत म्हणजे पी. दुसरा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे म्हणजे क्यू. ओ सी पी क्यू. त्यानंतर पॉईंट बी दिला आहे आणि परत एक वेळेस ओरिजिनकडं ओ सी पी क्यू बी आणि 0. आता हे 2 पॉईंट ऑफ इंटरसेक्शनचे मला कोऑर्डिनेट्स काढायचे म्हणजे परत एक वेळेस इक्वेशन सॉल्व करा आणि त्याच्यानंतर त्याची व्हॅल्यूज आपण लिहू शकतो. तर पॉईंट पी कोणत्या लाईनला इंटरसेक्ट आहे. पहिला पॉईंट हे इक्वेशन आहे 3x + y = 21. दुसरं पॉईंट पीचं इक्वेशन म्हणजे x + y = 9 आहे. डायरेक्ट फक्त मायनस साईन करा. +y - y कॅन्सल. 3 - 1 मीन्स 2x आणि 21 - 9. 21 - 9 केलं वजाबाकी किती येते तर येते 12. तर x = 12/2 म्हणजे x व्हॅल्यू झाली 6. 6 व्हॅल्यूज कोणत्या एका इक्वेशनमध्ये पुट करा म्हणजे x + y = 9 या इक्वेशनमध्ये आपण जर पुट केलं तर 6 + y = 9. y किती होईल 9 - 6 म्हणजे व्हॅल्यू झाली आपली 3. पहिला कोऑर्डिनेट्स काय आला पॉईंट पीचा x कोऑर्डिनेट 6 आणि y कोऑर्डिनेट्स 3. हे झालं पॉईंट पीचं. त्याच पद्धतीनं क्यूचं. ही लाईन पहिलीच आहे बरोबर आहे का. ही लाईन क्यूची बघा x + 4y = 24 आहे. परत दुसरी लाईन x + y = 9. परत एक वेळेस वजाबाकी म्हणजे +x - x कॅन्सल. 4 - 1 म्हणजे 3y आलं. 24 - 9 आता 24 - 9 किती येतं तर 15 म्हणजे y = काय 15/3 म्हणजे व्हॅल्यू झाली 5. आता 5 व्हॅल्यूज या इक्वेशनमध्ये पुट करा परत एक वेळेस x + y = 9 मध्ये. x + 5 = 9. x = 9 - 5 अगेन विच = 4. आता x ची किंमत किती आली 4. y ची किंमत किती आली 5 आली. 4,5 बरोबर. आता याची आपल्याला मॅक्झिमम व्हॅल्यूज काढायची. मॅक्झिमम व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायचे म्हणजे आपण पहिली व्हॅल्यूज अगोदर पुसून घेऊ
आलेले फक्त आता कोऑर्डिनेट्स आपण काय करतो, दिलेल्या इक्वेशनमध्ये आपण पुट करत असतो. पहिली व्हॅल्यूज म्हणजे परत एक वेळेस आपल्याला काय दिलं आहे, ओरिजिनच आलेलं आहे, म्हणजे ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स आपल्याला 0 0. पहिली व्हॅल्यूज आपल्याला 0 0 लिहिता येईल. फर्स्ट फिजिबल रिजन आपला बघा ओ. ओचे कोऑर्डिनेट्स, ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स 0 0 असतात. झेडमध्ये पुट करायचं आहे. 3 × 0 5 × 0 म्हणजे 0 + 0 व्हॅल्यू झाली आपली 0. बरोबर. त्याच पद्धतीनं पॉईंट सीचे कोऑर्डिनेट्स 7, 0 आहे. 7, 0 म्हणजे झेड इज इक्वल्स टू 3 × 7 5 × 0 7 3 21. पहिली व्हॅल्यू 0 आहे, y 0 झाला. तसं पॉईंट पी सांगा 6, 3 आहे. 6, 3 झेड 3 × 6 5 × 3. फक्त आपण व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय पुट करतोय दिलेल्या आपल्या व्हॅल्यूज ऑफ झेडमध्ये. किती झालं, साइन 3 18 5 3 15. बेरीज किती झाली 33. बरोबर. त्यानंतर पॉईंट क्यू दिले आपल्याला 4, 5 आहे. 3 × 4 5 × 5. तो गुणाकार करा. 3 चौक 12 25. बेरीज 5 आणि 2 7 2 आणि 1 3 37. त्याच पद्धतीनं पॉईंट बी काय 0, 6 आहे. म्हणजे झेड इज इक्वल्स टू 3 × 0 आणि 5 × 6. पहिली व्हॅल्यूज तर 0 झाली. 5 30 म्हणजे ही व्हॅल्यूज किती झाली 30. आणि त्याच्यानंतर पॉईंट कोणचा आपला ओ म्हणजे ओरिजिन आपण फाइंड आउट केलेलंच आहे आपण. आता फक्त आपल्याला शेवटी काय लिहायचं आहे, याच्यातली मॅक्झिमम व्हॅल्यूज ऑफ झेड सांगायची. किती व्हॅल्यूज आहे तर 37. किती व्हॅल्यूज आहे 37. बरोबर. मग लिहा द मॅक्झिमम व्हॅल्यूज ऑफ झेड इज 37 ॲट द पॉईंट. पॉईंट कोणचा आहे आपला क्यू 4, 5. अशा पद्धतीचं हे एक्झाम्पल 4 मार्कासाठी विचारलेलं आहे परीक्षा. येथे लक्षात प्रत्येक वेळेस आपण काय करतो, जेवढे पॉईंट्स दिलेले आहेत, जेवढे लाईन्स दिलेले आहेत त्याचे पॉईंट्स काढा. आलेले पॉईंट्स आपल्या ग्राफवरती दाखवा. स्केल लिहा. त्यानंतर त्याचा फिजिबल रिजन तुम्ही लिहा. फिजिबल रिजन लिहिल्यानंतर त्याचे जो काही पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आलेले आहेत त्या 2 पॉईंट्सचे ते पॉईंट अगोदर फाइंड आउट करून घ्या. आलेले सर्व कोऑर्डिनेट्स व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय या पॉईंटनुसार पुट करा. त्याच्यावरून त्याची मॅक्झिमम व्हॅल्यूज ऑफ झेड हे सांगायचं. अशा पद्धतीचं आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करता येतं. एक्झाम्पल 4 मार्कासाठी विचारलेलं आहे. फक्त दिलेल्या एक्झाम्पलचा तुम्ही सराव करा. हे एक्झाम्पल्स 3 एक्झाम्पल्स फक्त आपण मॅक्झिममचेच घेतलेले आहेत. आता फक्त शेवटचे 3 एक्झाम्पल राहिलेत ते मिनिममचे आहेत. म्हणजे याच्यापैकी फक्त मिनिमम व्हॅल्यूज तुम्हाला फाइंड आउट करायचे. ते एक्झाम्पल्स राहिलेले आपण पुढच्या लेक्चर्समध्ये पाहू. आता आपण इथं थांबवू. थँक्यू.